आज आणल्या होत्या आम्ही तिसऱ्या, मस्तपैकी अशा मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या दिसल्या म्हणून स्पंदनच्या बाबांनी घेऊन आल्यानंतर त्याला मी 2-4दा पाण्याने धुतले, मस्तपैकी खळखळून असे धुतले, कारण त्याच्या आतमध्ये वाळू असते कधी कधी, त्यामुळे ते निघण्यासाठी 2-4 वेळा तरी नक्कीच धुवावी. सो मी तशी धुवून घेतली आणि नंतर लास्टला हे पाण्यात ठेवल्या मी, जर काही कधी वाळू अडकलेली असेल तर ती निघू दे म्हणून. आणि त्याच्यानंतर हे बघा मी असे साफ करायला घेतले आणि मस्तपैकी मोठे मोठे असे होते. आणि जास्त काय होतं, मागच्या वेळी 2-4 वेळा स्पर्श बाबाने आणलेले ते असे दिसायला मोठे होते पण आतमध्ये मांस कमी होते. पण यावेळी आणले ते बघूया आता कसे आहेत ते. आहे पण मोठे मोठेच दिसतात बघा छानपैकी. आणि आमचा स्पंदन बसलेला आहे बघण्यासाठी, बघा कसा सगळीकडे तो बसलेला असतो बघा. पण यावेळीच्या तिसऱ्या नक्कीच चांगल्या आहेत, पूर्ण अशा भरलेल्या अशा आहेत, जेणेकरून मांस आहे. आता अगोदरच्या त्या पोकळ होत्या जसे की मी तुम्हाला सांगितले तसे. आणि हा मी एक एक करून मस्तपैकी अशा साफ करून घेत होते. ह्याला खूप असा टाईम लागतो, माझा 1 तास तरी या साफ करण्यासाठी जातो. नंतर त्याच्यानंतर मी परत 1-2दा वॉश करून घेते. आणि मस्तपैकी कांदा, पहिले मी मोहरी टाकली, मोहरी तडतडली तशी ओली मिरची आणि कांदा टाकला आणि मस्तपैकी हे बघा असे परतून घेतला. जरा तो पिंकिश कसा असा झाल्यानंतर म्हटलं आता याच्यात थोडीशी हळद टाकूया. हळद पण म्हटलं जरा तेलात परतून घेऊया, नंतर त्याला कलर छान येतो म्हणून मग हळद पण परतून घेतली. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता ह्याच्यात टाकूया मी जे की 2दा परत धुवून घेतली साफ केल्यानंतर ज्या तिसऱ्या, त्या म्हटलं आता ह्याच्यात टाकूया. ह्या बघा ह्या मी ज्या धुवून घेतल्या होत्या त्या बघा साफ केल्यावर पण छान वाटतात, त्यासनं घेतल्या आणि त्या मी आता ह्याच्यात टाकते आहे पॅनमध्ये. आणि तुम्हाला दाखवते की किती छान अशा ह्याची टेस्ट लागते. मला तर खूप असे हे आवडतात. मग मी ह्या तिसऱ्या ह्या पॅनमध्ये टाकल्या मस्तपैकी अशा, आणि जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या, आणि थोड्या ठेवल्या मी. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात थोडंसं म्हटलं चवीपुरती जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालून घेतलं. हे असे चारही साईडनं मस्तपैकी असे परतून घ्यायचे मीठ लागण्यासाठी. आणि त्याच्यावरती हे ठेवायचं, झाकण ठेवायचं, जेणेकरून तेच त्याला स्टीम लागते आणि आपणच पाणी सुटतं. पाणी घालायची अजिबात गरज नाही. आणि त्यांना हे बघा असं पाणी सुटतं, फक्त झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक ठेवायचं, एवढंच करायचं बघा. आणि आता हे आपलं झालेले आहेत, हे आपल्याला कळतं कारण ते जरा दबलेले आहेत, त्यामुळे आपल्याला लगेच समजू शकतो. आणि मग ह्याच्यात थोडंसं आपण खोबरं घालूया, ओलं नारळ किसलेलं. खोबरं घातलं की एकदम टेस्ट अशी खूप अशी छान अशी लागते. आणि ह्या बघा आपल्या येल्लो तिसऱ्या रेडी झाल्या आहेत खाण्यासाठी. बघा छान वाटतात, तुम्ही नक्की ट्राय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा. थँक्यू, धन्यवाद. कमेंट करा, शेअर करा.